हॅलो, नमस्कार, नमस्ते. तर आज मी तुमच्याकरता आलेली आहे पिसारा साडीचं नवीन कलेक्शन घेऊन. ही साडी बघताय मी वेअर केलेली. मला खूप साऱ्या अशा कमेंट्स येत होत्या की दी आमच्याकरता सिंपल साड्या घेऊन ये जे शिफॉन मध्ये असेल आणि आपण नॉर्मली यूज करतो रेग्युलर लाईफ मध्ये. तर सिंपल अशा साड्या हव्या होत्या माझ्या मैत्रिणींना, बहिणींना. तर त्यांच्याच करता मी हे वाला कलेक्शन घेऊन आली आहे. सुंदर अशी साडी आहे, तुम्ही बघताय वेगळ्याच प्रकारचं प्रिंट आहे, डिझाईन आहे, तुम्ही शाईन बघू शकताय. आणि जर का दिवसा कुठे तुम्ही गेला तर फॅब्रिक जे आहे ते असं चमकेल. आणि सोबतच रात्रीही जर का तुम्ही ही साडी वेअर केली तर तिची शाईन अप्रतिम असेल. म्हणजे चार चौघी तुम्हाला विचारतीलच की तू ही साडी कुठनं घेतली, तर तुम्ही तेव्हा सांगायचं की पिसारा साडीज वरचं हे कलेक्शन आहे. सो न्यू कलेक्शन आहे, तुम्ही बघताय. साडी मी तुम्हाला लांब जाऊन दाखवते. आणि इकडे तुम्ही बघू शकताय माझ्या बॅक साईडला की मी तुम्हाला कलर्स पण आणलेले आहेत ह्याच्यामध्ये. आणि मल्टी कलर मध्ये साडी येते, तुम्ही शाईन बघू शकता किती चमकते, अंगाला अगदी अशी हग करते. आणि तुम्हालाही जर का अशी अंगाला हग केलेली साडी हवी असेल, वेअर करायची असेल, जसं आपण नॉर्मली शिफॉनच्या साड्या घालतो आणि त्या किती चापचूप बसतात, अगदी तशीच ही साडी बसते. आणि ह्याच्यातले मी कलर्स तुमच्याकरता घेऊन आले, ते एक एक करून दाखवते. पहिला तर मी तुम्ही वेअर केलेला बघू शकताय, हा वाला कलर. दुसरा आहे थोडासा ग्रेइश, पण तुम्हाला मल्टी कलर मध्ये सगळ्या साड्या येतील, सॉफ्ट येतील. आणि साड्यांचे जे कलर्स आहेत साडी एकदम लाईट वेट आहे. आणि लाईट वेट सोबत कलरही अगदी लाईट आहे, म्हणजे रिच वाटतात अशा साड्या. तर हा ग्रे कलर मध्ये मल्टी कलर्स येतील, पण साडीचा जो कलर आहे तो ग्रे आहे. ह्याच्यावर तुम्ही ऑरेंज कलरचं ब्लाऊज घालू शकताय, पिंक कलरचं ब्लाऊज घालू शकताय, व्हाईट कलरचं ब्लाऊज घालू शकताय. इव्हन गोल्डन कलर जर का तुम्ही घातलं माझ्यासारखं एकदम प्लेन वाला, तर असंही काही तुम्ही ह्याच्यावर वेअर करू शकताय. इव्हन पॅरेट ग्रीन कलरचं ही ब्लाऊज कॉन्ट्रास्ट म्हणून जर का तुम्हाला वेअर करायचं असेल तर तेही ह्याच्यावर अगदी सुंदर जाणार आहे. ह्याच्यामध्ये सगळे असे कलर्स आहेत की त्यावर तुम्ही ही साडी वेअर करू शकता. म्हणजे ग्रे कलरचं ब्लाऊजही तुम्ही ह्याच्यावर वेअर करू शकता. तर खूप सारे कलर्स आहेत जे कॉमन आहेत आणि त्याच्यासोबत तुम्ही ब्लाऊज, त्याच्यासोबत तुम्ही ही साडी वेअर करू शकता. दुसरी म्हणजे थोडीशी ऑरेंजी नाही पीच कलर मध्ये येते. याच्यातही तुम्ही कलर्स बघू शकताय. ह्याच्यावरती ब्लाऊज जाणार आहे ऑरेंज कलरचं, पिंक कलरचं, ग्रे कलरचं, इव्हन गोल्डन कलर, ग्रीन कलर बघताय तुम्ही. आणि कॉन्ट्रास्ट करून वेअर केलं तर अप्रतिमच साडी वाटते. सो मला तर जेव्हा स्वतःसाठी साडी घ्यायची होती ना, मला कळेच ना की मी कोणती साडी घ्यायला पाहिजे. कारण की सगळ्या साड्यांचे कलर असे आहेत ना की कोणती साडी घालू कोणती नाही असं मला होत होतं. पण माझ्याकडे हे वाला ब्लाऊज होतं, अगदी तयारच होतं. तर मी विचार केला की का नको ही साडी मी माझ्याकरता घ्यायला हवी. तर तुम्ही बघताय अगदी सिमिलर आहे, फक्त लाईट कलर वेगळे आहेत. तुम्हाला प्रत्येक शेडमध्ये ह्याच्यात कलर्स भेटतात. सो बघताय साडी बघा, वेअर केलाय ना त्याचमध्ये आहे, थोडासा फेंट आहे. याच्यावर तुम्ही पिंक कलरचं ब्लाऊज घालू शकता, ऑरेंज, ग्रीन, इव्हन गोल्डन, व्हाईट. म्हणजे जे मी तुम्हाला सांगते ते सगळे ब्लाऊज ह्या प्रत्येक साडीवर जात आहे. साडी खूप सुंदर आहे गाईज, मी तुम्हाला वर्ड्समध्ये नाही सांगू शकत आहे. खूप सुंदर साड्या आहेत ह्या. आणि फॅब्रिक इतकं सॉफ्ट आहे ना की मी तुम्हाला शब्दांमध्ये नाही सांगू शकत आहे. त्याच्यानंतर माझ्याकडे आहे पिस्ता कलर. पिस्ता नाही म्हणता येणार, थोडा ब्ल्यूइश आहे, स्काय ब्ल्यू सारखा. आणि ह्याच्यातही तुम्ही बघताय फुलांचे जे कलर्स आहेत ना अगदी कॉमन आहेत, सगळ्या साड्यांवर असेच कलर येतात. हाही कलर खूप सुंदर आणि खूप फ्रेश वाटतो वेअर केल्यानंतर. ह्याच्यावरही तुम्ही ब्लाऊज जे आहे ते व्हाईट कलरचं वेअर करू शकता. कॉन्ट्रास्टमध्ये तुमच्याकडे जे पण प्लेन ब्लाऊज असेल तुम्ही ह्या साड्यांवर घालू शकता. माझ्याकडे आहे ही पिंक कलरची साडी. ही मला आधी वाटत होती की मी ही घालायला हवी, कारण ह्याच्यावर स्किन आपली जी आहे ती खूप ग्लो करते ह्या कलरवर. म्हणजे मला पर्सनली आवडतो, बेबी पिंक कलर सारखा कलर आहे. तर पण माझ्याकडे लगेच ब्लाऊज नव्हता आणि मला साडी लगेच घालायची होती, त्याच्यामुळे मला ब्लाऊजच्या अकॉर्डिंग साडीचा कलर माझ्याकरता ठेवावा लागला. ह्याच्यामध्ये प्रत्येक कलरमध्ये खूप सारे पीसेस अवेलेबल आहेत. मी एक एक कलर फक्त उचलला आणि तुम्हाला दाखवतेय. पण तुम्हाला सिमिलर कलरच्या ढेर साऱ्या साड्या हव्या असतील तर त्याही तुम्हाला भेटणार आहेत पिसारा साडीवर. तुम्ही बघताय फुलं कसे चमकतायत.
आणि फॅब्रिकच्या बाबतीत तुम्हाला काळजी करायची बिलकुलच गरज नाहीये, कारण की डोळे झाकून तुम्ही घेऊ शकता. फॅब्रिक खूप सुंदर आहे. मी स्वतः यूज करते माझ्या साड्या. पहिले तर मी यूज करते आणि मला जेव्हा साड्या आवडतात, मला त्या कम्फर्टेबल वाटतात, सुंदर वाटतात, त्याच नंतर मी कलेक्शन तुमच्याकरता घेऊन येते. कारण मी जेव्हाही साडी वेअर करते, माझ्या बहिणी माझ्या मैत्रिणी मला विचारतात, दी साडी कुठनं घेतली आहे, प्लीज सांग, दी हे कलेक्शन आमच्याकरता घेऊन ये. त्याच्यामुळे मग मला आवडलं की मी ते स्टॉक बनवून घेते आणि तुमच्याकरता मागवते. आता हा कलर बघा. प्रत्येक कलर जो आहे तो आपापल्यात खूप सुरेख आहे. हाही कलर तुम्ही बघू शकता, थोडासा पिस्ता कलर येतो, परत तुम्ही थोडासा ग्रीनिश समजू शकता. म्हणजे शेड येतात साड्यांमध्ये, वेगवेगळे शेड आहेत कलरमध्ये. आणि ह्याच्यावरही तुम्ही ऑरेंज कलर, पिंक कलर, ग्रीन कलर, गोल्डन कलर, शायनी शिमरी थोडंसं ॲड केलं गेलेलं आहे. त्याच्यामुळे काय होतंय की साडीचा जो इफेक्ट आहे ना तो अनकॉमन वाटतो आणि साडी रिच आणि सुरेख वाटते, जी तुम्हाला नॉर्मली प्रत्येकाच्या अंगावर नाही बघायला भेटेल. आणि माझा तर मुख्य हेतू हाच असतो की माझ्याकडे जे पण असेल ते अनकॉमन असेल, म्हणजे प्रत्येकाकडे नसेल, रेअरली तुम्हाला कुठेतरी बघायला भेटेल, असंच काहीतरी मी घेऊन यायला हवं. आणि मग मला ह्या साड्या तशाच काही वाटतात, कारण की मला अगदी 4 चौघींनी विचारलेलंही आहे की तू ही साडी कुठनं घेतली, आणि त्या गेलेल्या पण आहेत. आणि माझ्या बोलण्यात श्युरिटी का आहे, कारण गोष्ट मी स्वतः वापरते, मी स्वतः अनुभवते, मी स्वतः फील करू शकते. आणि त्याच नंतर मी तुम्हाला इतकं शुअरली सांगू शकताय ना की साडी कशी आहे. सो तुम्ही डोळे झाकून तुमच्याकरता मागवू शकताय. अजून एक कलर आहे. हा पण कलर बघा. जसं मी तुम्हाला म्हटले मला पिंक कलर खूप आवडतो, तर तो थोडासा डार्क होता, हा थोडासा फेंट आहे. आणि बघता बघता शाईन बघा. आपला सूर्य जो आहे तो जसा जसा खाली जातोय तसं तसं साडीचा कलर आणि शाईन तुम्ही बघू शकता तशी तशी वाढते. तर खूप सुंदर अशी साडी आहे. ह्याच्यामध्ये अजून कलर आहेत, पण माझ्याकडे आता लगेच माझ्या हाती इतके कलर मिळालेले आहे जे मी तुम्हाला दाखवतेय, कारण की मला अगदी राहवलंच नाही गेलं. सो मला ह्या साड्या तुम्हाला दाखवायच्याच होत्या आणि मी वेअर केलं तर मी विचार केला की का नको, हा एक सुंदर योग आहे की मी घातली पण आहे. घातल्यानंतर एक जो आपल्याला साडीचा जो लुक असतो तो खूप चांगल्या प्रकारे कळतो, म्हणून मी तुम्हाला घालूनही दाखवली आहे. किती चापचूप साडी बसते बघा. तुम्ही बघू शकताय किती सुंदर आणि सुरेख वाटते साडी घातल्यानंतर, बघताय. आणि ह्याच्यावर या साडीवर रील पण येणार आहेत. जर का तुम्हाला अगदी चांगल्या प्रकारे बघायचं असेल तर पिसारा साडीचं अकाउंट आहे, तुम्ही तिथेही फॉलो करू शकता इंस्टाग्रामवर. त्याच्यानंतर पिसारा साडीचं स्वतःचं एक लिंक आहे, तिथेही तुम्ही डिरेक्टली बाय करू शकताय. आणि माझं तर तुम्हाला माहितीच आहे आयडी इंस्टाग्रामचं प्रतीक्षा बनकर ऑफिशियल, तर तिथेही तुम्हाला खूप सारे रील्स बघायला भेटतील आणि त्याच्यानंतर तुम्हाला अंदाज येईल की साडी कशी वाटते. तर सुंदर असं कलेक्शन आहे. आणि काय होतं ना की जेव्हा मी साड्या दाखवते तर विचारणाऱ्या ज्या माझ्या बहिणी आणि जी आपली फॅमिली आहे पिसारा साडीची, तर त्यांना ना म्हणजे घेणारे कस्टमर्स जे आहे ते खूप सारे होऊन जातात आणि माझ्याकडचा जो स्टॉक आहे तो लिमिटेड असतो, म्हणजे मला तो सारखा सारखा मागवावा लागतो, तर मग तुम्हाला वेटही करावं लागतं. तर असं नको व्हायला, म्हणून तुम्हाला जर का पहिली आणि आधी आणि लवकर हवी असेल तर पटकन काहीच वाट न बघता तुम्ही तुमच्याकरता ऑर्डर करू शकता. आणि लास्ट मंथ पर्यंत तर आपल्याकडे मस्त गिफ्ट ऑफर चालू होतं, ज्याचा लाभ बऱ्याच माझ्या बहिणींनी घेतलेला आहे. आणि लवकरच तुम्हाला हे ऑफर पुन्हा येणार आहे, म्हणजे अजून तुम्हाला थोडे महिने त्याची वाट बघावी लागेल. त्याकरता तुम्हाला पिसारा साडीजला फॉलो करायचं आहे. तुम्हाला वेगवेगळ्या अपडेट्स येत राहतील प्रोफाईलवर. आणि युट्यूबला पिसारा साडीचं चॅनलही मी ओपन केलेलं आहे, सो तिथेही सबस्क्राईब करून ठेवा. जर का वेगवेगळे कलेक्शन येत आहे तर मी तिथेही गोष्टी अपलोड करत राहीन. आणि मग असं पण होऊ शकतं ना की तुम्हाला असं काहीतरी पाहिजे जे पिसारा साडीजवर अवेलेबल आहे आणि अगदी तुम्हाला मनातली गोष्ट भेटून जाणार. साडी आणि बाईचं नातं जे आहे ते जन्मोजन्मीचं आहे, त्याच्यामुळे ते एव्हरग्रीन नातं आहे. म्हणून मला असं वाटतं की पिसारा साडीजवर असं काहीतरी तुम्हाला भेटेल जे तुम्हाला अगदी तुमच्या मनातून हवं होतं. म्हणून तुम्हाला सगळीकडे पिसारा साडीजला फॉलो करायचं आहे आणि सोबतच प्रतीक्षा बनकरलाही फॉलो करायचं आहे. मी जी साडी घातली आहे ती मला कशी वाटते हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि हे कलेक्शन तुम्हाला कसं वाटलं, कलर्स कसे वाटलेत, ह्या रिलेटेड मला नक्कीच तुमचा फीडबॅक हवाय, जेणेकरून मला अजून एक अंदाज येईल
आणि हा सोबतच तुम्हाला कशा प्रकारच्या साड्या हव्या आहेत ह्याबद्दलही जर का तुम्ही मला आयडिया दिली तर आपण तसं काहीतरी बनवून तुमच्याकरता आणू शकतो. हँडलूमच्या ज्या साड्या आहेत ज्याच्यामध्ये जे गोल्डनवाला कलेक्शन तुम्ही बघितलं त्याच्यामध्ये तुम्हाला कलर्सही आपण अवेलेबल करतो आहोत. कारण की मला बऱ्याच ज्या माझ्या मैत्रिणी आहेत तर त्यांनी मला थोडंसं रिक्वेस्ट केलं होतं की ती ह्या कलरमध्ये अवेलेबल होणार का, तर आपण ते अवेलेबल करून आणलेलं आहे. जर का तुम्हाला हँडलूम साडीमध्ये कलर्स हवे असतील तर मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला प्रोडक्ट्स आधी बुक करावे लागतात तर तुम्ही बुकही करून तुमच्याकरता प्रोडक्ट्स मागवू शकता. आणि एकदा की तुम्ही पिसारा साडीजवरनं एखादं प्रोडक्ट बाय करता आहात, जोपर्यंत तुमच्या हाती प्रोडक्ट लागत नाहीये तोपर्यंत पिसारा तुमच्या प्रोडक्ट्स रिलेटेड आणि तुमच्याबद्दल अपडेट्स घेत असतं. त्याच्यामुळे जेव्हा कधीही तुम्ही प्रीपेड ऑर्डर केलेला आहे, बुक केलेलं आहे, तर तुम्ही अगदी डोळे झाकून विश्वासूपणे गोष्टी करू शकताय. कारण पिसारा सारीज हे प्रतीक्षा बनकरचं वेबसाईट आहे आणि त्याच्याबद्दल तुम्हाला निश्चिंत राहणं आवश्यक आहे. आणि ह्याची काळजी जी आहे ती प्रतीक्षा बनकर अगदी स्वतः लक्ष देऊन घेत असते. तर हा होता गाईज आपला आजचा व्हिडिओ आणि हे होतं पिसारा सारीचं नवीन कलेक्शन. अजून ढेर सारे कलेक्शन्स आहेत तर एक एक करून तुमच्यापर्यंत मी नक्की पोहोचवेन. आणि अशा प्रकारे जर का तुम्हाला अपडेट्स हवे असतील पिसारा सारीच्या प्रोडक्ट्स रिलेटेड, साड्यां रिलेटेड, तर मला हेही सांगा तर मी नक्कीच तुमच्यापर्यंत मी घेऊन येईन. तर भेटूया माझ्या नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. Thank you.